सोमय्याच्या हॉटेलमधील अश्लील व्हिडिओच्या घवघवीत यशानंतर फडणवीस सरकारला किंवा राज्यातील सत्ताधारी पक्षाला काय झालंय माहित नाही, परंतु दुसऱ्याच्या अन्नात माती कालून दुसऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून हे मात्र यांचे शोक पूर्ण करतायत. काल परवा महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या भोंदूबाबाच्या नादी लागून महाराष्ट्राची अब्रू घालवली, आता तर कळत चढवला नरहरी झिरवळ हे सुद्धा मंत्री आहेत. त्यांच्या तर अशा पद्धतीचे एका शासकीय विश्रामगृहावरचे हे व्हिडिओ खर तर महाराष्ट्राला लाज वाटेल अशा सगळ्या प्रकार होत आहे. म्हणजे लैंगिक भ्रष्टाचारात हा महाराष्ट्र अडकलाय आणि सत्ताधारी मंडळी आणि त्यांचे प्रमुख या सगळ्यांना पाठीशी घालण्याचा जर केविलवाना प्रयत्न या महाराष्ट्रात करत असतील तर हे दुर्दैवी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अंधश्रद्धा, कर्मकांड, थोतांड या सगळ्यांना बळी पडून महाराष्ट्राच्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याला मुठमाती देत सत्ताधारी म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पार्टी, त्यांचीही लोक काय धुतलेल्या तांदळासारखी नाही. आज त्या खराचे भक्त कोण आहेत हे चंद्रकांत पाटलांना जाऊन विचारा. भाजप झाली, शिंदे गटाचं काय, दीपक केसरकरांना विचारा, अहो संजय शिरसाटांना सुद्धा विचारा. आणि ज्या व्यक्तीसोबत नरहरी झिरवळांनी सिक्सर मारला त्यांना पण जाऊन विचारा की हे काय चाललंय. पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय आम्ही, परंतु त्याची इतकी इज्जत ह्या लोकांनी घालवली कल्पना नाही करवत. म्हणजे वासना कुठल्या पद्धतीची, वासनांध किती. म्हणजे राज्याचे मंत्री हे स्त्रीलंपट तर आहेतच, हे आता उघड दिसतंय, पण लिंगपिसाट सुद्धा आहेत हे आता खेदानी सांगावं लागतं. हे भयानक महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून महाराष्ट्रासमोर येत आहे. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, पूर्वी प्रश्न विचारला जायचा. आमच्या महाराष्ट्रातले, आमच्या देशातले आमचे प्रश्न तसेच आहेत. महागाई, बेरोजगारी, रोज वेगळ्या वेगळ्या संकटाला महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला तोंड द्यावंच लागतं. पण रोज नवीन नवीन जे व्हिडिओ बाहेर येत आहेत, 58 व्हिडिओ, 58 महिला, त्यांचे संसार, त्यांचं शारीरिक, लैंगिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने लचके तोडले हे महाराष्ट्रासमोर आहे. आणि त्याला राजश्रय देणारे हे सत्तेत बसलेले आहेत. राज्याचे माजी शिक्षण मंत्री केसरकर आहेत. हे शिक्षणाचे धडे महाराष्ट्राला तुम्ही देणार का, दिले का? तो सोमय्या नेहमी भ्रष्टाचाराच्या गप्पा, दुसऱ्यांच्या पाठीमागे ईडी वगैरे हे सांगायचंय. अरे हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे घाणेरडे व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले आणि वरून त्याचा साळसूदपणा, आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा अशा लोकांना संरक्षण दिलं. आज सरकार या झिरवळांना संरक्षण देत आहे, केसरकरांना संरक्षण देत आहे. आणि झिरवळांचे ज्या व्यक्तीसोबतचे फोटो आहेत, तृतीयपंथी आहे, त्याचे फोटो कोणाकोणासोबत आहेत. काँग्रेसचे नाना पटोले, शिंदे सेनेचे शिरसाट, स्वाम्या गोम्या, म्हणजे ह्यांचे अशा पद्धतीचे. अरे तुमचं घरचं ताटाचं काय. झिरवाळांचा जो व्हिडिओ पुढे आलाय त्या शासकीय विश्रामगृहात, ते तर हॉस्टेल आहे मध्ये, जेवणाचं ताट तसंच, दारूच्या बाटल्या, 2-4 लोक सोबत आणि ह्यांचा नंगा नाच. घरातलं ताट खायचं सोडून बाहेरच्या ताटावर तोंड मारण्याच्या नादात दुसऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचं काम झिरवळ साहेब तुम्ही जे केलं हे तुमचं खरं रूप आहे हे महाराष्ट्राला कळलं. आणि ते दीड दमडीचं आता झिरवळांना टार्गेट करताय म्हणून त्यांची बाजू घेतायत. अरे आपण कोणाची बाजू घेताय? साधा माणूस झिरवळ साहेब,
अहो आम्ही म्हणतो साधा माणूसच नाही, फार गोरगरीब कुटुंबातून येणारा माणूस आहे, पण गेली 3-4 टर्म आमदार आहे ना साहेब, सतत मंत्री आहेत, घरं भरली ह्यांनी, सगळे तिकीट सगळ्या जागा ह्यांनाच पाहिजेत. अहो आरक्षण सुद्धा यांनाच पाहिजे, दुसऱ्यांना काहीच मिळू नये, आरक्षणाचा लाभ सुद्धा त्यांनाच मिळाला पाहिजे, अशी ह्यांची नीती. दुसऱ्याच्या अन्नात माती कालवणारे झिरवळ आज तुमच्या ताटात काय झालं बघा. मुख्यमंत्री महोदय, हा तुमचा महाराष्ट्र आहे का? हा लैंगिक भ्रष्टाचार चाललाय महाराष्ट्रात, हा लैंगिक अत्याचार काय कांड चाललंय महाराष्ट्रात. राज्यामध्ये संवेदनशील राज्यकर्ते असतील असा समज होता. मोदी साहेब दिल्लीमध्ये बसून, शहासाहेब दिल्लीमध्ये बसून, आतून इतर पक्षाचे लोक दिल्लीमध्ये बसून, इतर राज्यांमध्ये बसून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सध्याची काय हे जर पाहत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल. म्हणत असतील नंगा नाच सुरू आहे महाराष्ट्र में, दिल्लीकरांना वाटत असेल. आणि ह्यांचं काय, महाराष्ट्रातली F-16 फाईल किती कशा पद्धतीची, स्वतःला पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, पुढाऱ्यांमध्ये पाहिजे. काय केलं महिला आयोगाच्या त्या चाकणकरांनी, राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्याच महिला आयोगाच्या सदस्य सांगत होत्या की त्या अशोक खरातला त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या बैठकीला त्या माणसाला घेऊन जायच्या, सगळ्यांना ओळख करून द्यायच्या. आणि त्याच असं म्हणतात, आता चाकणकरच एवढ्या रूपानं सुंदर वगैरे होत्या आणि त्यांना गुरु जर खरात सारखा होता तर इतर महिलांना सुद्धा त्याच पद्धतीने गुरु करावं लागेल. म्हणजे ही संस्कृती पॅटर्न त्या ठिकाणी राबवायचा का? आणि तो कॉम्प्लेक्स त्या गर्जे मॅडम ज्या पद्धतीने त्या सांगत होत्या किती भयानक आहे. आणि त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये त्या भोंदूगिरी करणाऱ्या त्या अशोक खरातला सगळ्यात मोठी मदत 1 नंबरची कुणी केली असेल तर ते दीपक केसरकरांनी. हे मी नाही म्हणत, त्या महिला आयोगाच्या सदस्य म्हणतायत. आणि 2 नंबर जर कुणी केली असेल तर चाकणकर. म्हणजे चाकणकर पेक्षा केसरकर किती पोहोचलेत. हे जे टिळे लावतात ना सगळे, हे सगळे बैठका गँगवालेत. आणि ह्या सगळ्यांनीच हे असंच कांड सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात बैठकांच्या माध्यमातून केलंय. सोलापूरची बातमी मागच सांगितली होती की बैठकीला चालले म्हणून घरातून निघतात, त्या डायरेक्ट लॉजवर सापडल्या. आज तशीच परिस्थिती आहे. केसरकर 1 नंबरचे. आणि ते म्हणतात वैयक्तिक फोटो सार्वजनिक नसतात करायचे. काय तुम्ही कांड केलंय कळतंय का तुम्हाला? खरं तर तुमच्या चौकशा करून पोलीस सगळ्यांना पाठीशी घालणार आहेत. मी लिहून देतो, जेवढे सत्ताधारी आमदार, नेते मंडळी, मंत्री, संत्री, ह्या सगळ्यांच्या संत्र्या वाचवणार तपासामधून, सगळे पुरावे नष्ट करणार, फक्त खरातला टार्गेट करणार. आणि जे F-16चं झालं तेच खरातचं होणार, लिहून देतो. हा इतिहास आहे. आपलं पाप झाकण्यासाठी दुसऱ्याला संपवलं जातं, इतिहास आहे. परंतु हे इतकं भयानक आहे. आणि झिरवळ साहेब, लय नाकानी शेंगा सोलत होते तुम्ही. पूर्वी कांदे सोलायचे, कुणी लसूण सोलत असतील. तुम्ही ज्या पद्धतीचं कांड केलं, मला प्रश्न पडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या किती लोकांची यादी निघेल. चाकणकरांच्या बोटाला लागलं, सुनील तटकरेंच्या बोटाला लागलं, झिरवळ सापडले, चाकणकर सापडल्या, सगळे राष्ट्रवादीचे. सुनेत्रा पवारांनी ठरवलं राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून काढायचं. किती लोकांना काढणार बरं? यादी किती लोकांची करायची? हे इतके वाईट आणि विचित्र पद्धतीचे अजितदादांनी कसे काय सांभाळले हो यांना? प्रश्न पडलाय महाराष्ट्राला. आणि यांच्या जीवावर राजकारण करायचं. लोकांच्या महिला मुली राजकारणात करिअर म्हणून हे असल्या लोकांना बघून कोण राजकारणात येणार आहे? मग ते महिला असो किंवा पुरुष, जर सगळेच एका माळ्याचे मणी असतील, हे चाकणकर, तटकरे किंवा झिरवळाने सिद्ध करून दाखवलंय. कारण काही सांगतात आम्ही दौऱ्यात होतो, मग बोट कुठं चेपलं? आणि जे पोरं
ज्या गाडीच्या दरवाज्यात बोट अडकलं म्हणून सांगत होते त्यांनीच मीडिया समोर प्रेसमध्ये सांगितलं की मी दौऱ्यावर होते तिकडे बाहेर कुठंतरी. म्हणजे हे कुठंच जुळत नाही ना. म्हणजे सगळं वेड्यात काढण्याचं लक्षण आहे. महाराष्ट्र एवढा दूधखोळा आहे का? महाराष्ट्र ह्या लोकांनी घाणेरड्या वृत्तीनं बदनाम केलाय, लिंग पिसाट करून टाकलाय या राज्यकर्त्यांनी असं म्हणावं लागेल. आणि हे अत्यंत वाईट आहे. जास्त काय बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा. त्याच्यावर परत चर्चा करू, कारण हा विषय काय थांबणार नाही आणि आपण याच्यावर चर्चा केल्याशिवाय सुट्टी देणार नाही. धन्यवाद. जय शिवराय.